एक नंबर खाद्य केलं. त्यामुळे आता जे तुमचे 2 पोते मी चारले, 2 पोत्यात ह्यानं 3 गुलाल घेतलं. बर. पण आता काय झालंय, आता तुम्ही ते पोते आणावेत आणले नाही ते, पण ती जुन्या काळातलं जे खाद्य होतं बाबा, उडीद मिक्सचर, हुलग मिक्सचर सगळं आपण भरडून चारायचो, ते खाद्य सगळ्यात एक नंबर. ते मी हे 15 दिवस चारलं सगळ्याला. माझं 4-5 गुलाल झालं 15 दिवसातच. प्रत्येक बैलाला, प्रत्येक बैल डबल गतीला आला बैल. त्यामुळं तुम्ही जे काढलं हे खाद्य एक नंबरचं खाद्य आहे, असं आहे जुन्या काळातलं. आणि त्या खाद्य बघा, रगीलपणा, अंगात ताकदपणा, चकटपणा, त्या ताकद येते. आता तुम्ही बाकीचं काय बी घालून त्या पैलवानला बी असे कुस्ती नाही होत की वडापाव खाऊन भजे खाऊन, त्यातलंच खुराक पाहिजे, त्यावेळेला कुस्ती होणार. काय बी खाऊन कुस्ती होईल त्याची. दादा मी काय म्हणतोय, म्हणजे जाहिरात की अनेक लोक जाहिरात करत असतील किंवा हे करत असतील, दादा आपण रिअल, तुम्हाला मी काय म्हटलं होतं की ज्यावेळेस दिलं त्यावेळेस मी तुम्हाला काय सांगितलेलं, जोपर्यंत त्या खाद्याचा रिझल्ट नाही येत, तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय तोपर्यंत आपण नाव काढायचं. मला 15 दिवसाचा रिझल्ट आला. 15 दिवसात माझे 4-5 गुलाल झाले खुराक चालू केल्यापासून. महिना झाला असेल आपण मागच्या मुलाखत घेतली तेव्हा. हो, महिना झाला नाही, महिन्याच्या 22 दिवस झाला असेल. 22 दिवस. 22 दिवसात 4-5 गुलाल झालं प्रत्येकाचं. रोमनचं पण एक झालं ना, रोमनचं 2 झालं, ह्याचं 3 झालं गुलाल. दादा मी म्हणत नाही की खुराकरणं झालं बरं का. आम्हाला, आम्ही बैल रोज सांभाळतो. आम्हाला या आठवड्यात बैल कशी आहे, मोडल्या आठवड्यात बैल कशी आहे, आम्हाला लगेच पारख कळतेच की जनावरांची, म्हणजे रगरगेपणा अंगात आहे का, नरमपणा आहे का, चकटपणा आहे, आम्हाला कळतं की ते. म्हणजे लगेच बैलात काय पावर आहे, बैल उकारतोय, डराकतोय, बैल नाराज नाही, चकाळतोय, उड्या मारतोय, लगेच खुराकावर बघितलं की लगेच 4-5-6 प्रकार आहेत. म्हणजे जे आपण जे माणूस खातो तोच प्रकार सगळे आले आहेत. हरभरा, हुलगा, मटकी सगळं मिक्सचर दळून, आणि मोठवाड दळल्यामुळं दिसतंय चांगलं, असं आहे. बरं. आणि पहिलं तुम्ही जे चारत होता त्यातून ह्यात काय तुम्हाला त्यातला त्या फरक आणि ह्यातला कायच नाही फरक, हा एकच नंबर खुराक आहे. म्हणजे पहिल्या धरती जे आपण गेलो त्या माठातच खुराक हे आहे, बाकीचं काय बदल नाही याला. म्हणजे मोठवाड भराडल्यामुळं भिजतंय चांगलं, भिजल्यामुळं फुगल्यामुळं एकजीव झाल्यामुळे ताकद येते त्यानं लगेच. 15 दिवसातच बैलाच्या चेहऱ्यावर रगरगीपणा, चडाकपणा लगेच कळतो. नाराजपणा आहे का, डोळं वाटारत आहे का, डोळं भोवया फेरावत आहे का, लगेच कळतं आम्हाला कसं कसं करतंय. मित्रांनो मला एक सांगायचं आहे, म्हणजे ओपन आपलं चॅलेंज आहे की असं म्हणजे करायचं रगरग किंवा खरखर. आता दादांना कॅमेरा लावायच्या आधीच दादाने काय गोष्टी, दादानं म्हणजे आता दादाला माहित पण नाही कॅमेरा लावला, बोलायला सुरुवात केली दादानं. म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे, लोकांच्या ह्याच्यातनं झालं पाहिजे किंवा ही गुलालानं सांगितलं पाहिजे की आपण म्हणत नाही ह्या खाद्यानं गुलाल झाला किंवा ही, पण एक चपळ आणि ही येते दादा म्हणते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक दावणीला यश आलं दादाच्या. मला ह्याचा खुराका ह्या दादाला दिलं ह्या हिशोबानं नाही आलो दादा की गुलाल झालं तुमचं. आणि मला एक सांगा दादा की तुम्ही जी पहिलं सुरुवातीला चालवत होता, आता काम ती बंद केलं तुम्ही चालायचं? आता त्या काळात कसं होतं, जिमनीतनी पिकत होतं. त्या काळात आमच्या ऊस होतं का, बागायत गहू होतं का, काय होतं, कोरड भावात त्या कडधान्य पिकायचं लय. आता बागायतामुळे ते कोण त्याला पिकावतोय आणि कोण चारतंय त्याला. म्हणजे आता एकाच खाद्य सगळं चारायचं काय बी. बरं, एकाच म्हणजे ते एक एक वस्तू गोळा करायला लागलाय. नाही तसं कोण करणार आता. पण पहिली कशी होती बाबा, 4 मुरडानं उडीद पेरा, 4 मुरडानं हुलगा पेरा, मटकी पेरा. आम्ही असं शेती करीत 8 तास घ्यायचं, 8 तास त्याचं 4 पाहिल्या व्हायचं कडधान्य. आपण बी खायचो, जनावरांचं बघायचं. सगळ्याला तुम्ही सगळ्याला चारता दादा? सगळ्याला. तर आता त्या दिवशी ही करसुंडीची खरेदी आणली, झालं 5-6 दिवस. 32,000ची खरेदी. खुराक संपलं सगळं आपलं? खुराक संपलं की तुमचं. तुम्ही आता आणलं बी नाही ते. आता 32 आणलं. आता हे 2 गुलाल केलं. खुराक चालू केलं करायच्या आधीच केलं का केल्यावर केलं? केल्यावर केलं त्यानं. बर. आणि आम्हाला रगरगेपणा बैलाच्या चेहऱ्यावर म्हणा, डोळ्यावर म्हणा कळतो ना लगेच, बाबा कसा करतोय बैल, काय करतोय बाबा बैल, कसा नाही. आपल्याला कळतं बी लगेच सगळं, म्हणजे जजमेंट काय आहे काय नाही, असं आहे ना. बर. तब्येत चकाकी आली वेगळ्या? हा, चकाकी किंवा डोळ्यावर त्याच्या तराटणी, डोळ्यावर कळतं पेंगाळतंय का, डोळं रगेलपणा करतंय, चडाकपणा करतंय, डोळं लाल करतंय, लगेच खाण्यापिण्यावर करतं.
दादा खाद्यावर पण बऱ्याच गोष्टी असतील का नुसत्या ताण येतो बैला असं वाटतं? बैलाला काय होतंय जे खाद्य रगेल चारलं रगेलच बैल बनतो. ढेलं चारलं खाद्य की ढेल्याच बैल. त्याला काय आता तुम्ही पहिलवानला वली भेळ सुकी भेळ चाळाल तो काय 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 कशा कुस्त्या करेल तो? बर. त्यातलंच खुराक पहिलवानला बी त्यातलंच मला खुराक दादा पाहिजे. एवढंच म्हणजे तुम्ही एक जाणताय आणि तुमच्याकडून मला भरपूर काही शिकण्याजोग आहे. म्हणजे तुम्ही असं आहे की तुम्ही माझं गुरु मानतो. तुम्ही म्हणजे जास्त तुमच्या मुलाखती घेतली तर किंवा अनेक लोक म्हणते ते फक्त म्हाताऱ्याच्या मुलाखती घेते सारख्या. मी म्हाताऱ्या माणसात उठतो बसतो. मी माझ्या डोक्यात एक असतं की सुरुवातीचं तुम्हाला मी विचारून घेतो असतो की बाबा काय झालं काय नाही. ही जी खुराक आहे की काय माझ्या डोक्याने मी बनवलेलं नाही. नाही बरोबर. माझ्या डोक्यात काय असतं तुमच्यासारख्या जाणत्या माणसाकडून किंवा ह्या माणसाकडून मी त्या गोष्टी जाणल्या. आणि तुम्ही जसं म्हटला की आपल्या रानात पहिल्या सगळ्यात जास्त जर रिझल्ट म्हणलं तर कडधान्याला कुठलं पावसाळ्यात कुठलं चढलं पाहिजे, हिवाळ्यात कुठलं चढलं पाहिजे, उन्हाळ्यात कुठलं चढलं पाहिजे हे पण कळलं पाहिजे. उन्हाळ्यात असलं की उष्णता व्हायचं उष्णतेचे पदार्थ आहे कमी चारायचं. गारठा हिवाळा झाला की भरपूर चारायचं. ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. पचलं जातं. पण ज्यावेळेस तुम्ही खुराक बघितलं सुरुवातीला किंवा तुम्ही चारलं म्हणजे काय वाटतं तुम्हाला? काय चटून बसून खाते ती कशी? चाटून बसून नाही गाण्याला पार चाटते तीच. म्हणजे त्याला चव येते. तुम्ही 4-5 प्रकार घातलं का नाही कडधान्याचं त्यामुळे चव येते. त्यामुळं चाटून पुसून खाते त्या कधी म्हणजे अगदी आवडीनं खाते ती. असं आहे. बरं आता गुलाल गेलं सुरू ही किती घेऊन लागत किती गेलं? 3 गुलाल केलं वळीनं. बर. आता उद्या बघा 18ला आहे कोरेगावला. आणि मित्रांनो मला एवढंच सांगायचं की मला काय त्याचा एक गुलाल गेलं काय त्याचा गुलाल एक त्या दिवशी हातातला गेला. म्हणजे गाडी फॉल्ट झाली म्हणून हातातला गेला. गाडी पुकारली निकाल झाला गुलाल झाला. पण फाटीतनं चाक गेल्यामुळे कॅन्सल केला. म्हणजे गुलाल झालं म्हणजे ह्याचा पण झालं गुलाल म्हणा. हो झाला. म्हणजे पळून नाही हारली. पळून नाही हारली असं गुलाल घेऊन हारली. म्हणजे फाटी लॉबी टच झाल्यामुळे निकाल ते काय पडेल लागलं नाही तर दादा ती चकाकी वाटते का नाही? म्हणजे हे म्हणायचं मला मी म्हणत नाही पण चकाकी कसं काय बैल कसे नंबर टाकला एक आहे. नंबर टाकला एक बर. हो मारीत नाही. नंबर टाकला की पर एक उडी गेली ना फाटीतनं. बर. ते ऑब्जेक्शन घेतलं ना विरोधवाल्याने आमच्या. बर फाटी फॉल्ट म्हणून. बर. मग आम्ही म्हणलं आता एक नाही एक गुलाला याला बाद झालं म्हणलं आपलं. हे बी दोन्ही बी गुलाला जात होती लगे. दादा काय मग बैल नुसती बघा अड्ड्यात गेल्यानंतर त्यांच्या म्हणजे शरीराला कुठं काय दुखत असतं का काय असतं कुणास ठाऊक. ज्यावेळेस बैल मारती ती लोकांना वाटतं की बैल मारतोय नुसताच पण लय खळीला आला लय ह्याला आला. पण बैल लय मारतोय म्हणून बैलाला गुलाल होत नाही. नाही. बैलाच्या जर अंगावर ट्रेस असला तर बैल मारतो. आणि बैल जर फ्रेश असला की बैल म्हणजे असा आता बघा ही वासरू म्हणजे ह्याच्या जर अंगावर ट्रेस असेल काय म्हणजे असं पण 2 प्रकार आहे ती. पळाव बैल आहे का नाही ज्याचं वय होत गेलं ते रक्त त्याचं गरम. फक्त पळणे आणि खाणे डोक्यात गणित काय असतं बैलाच्या पळणाऱ्या. पळणे आणि खाणे बाकी काय ऊस पडायचे काम करायचे आहे का काय. त्यामुळे त्याचा जे मेंदू गरमपणा चालतो का नाही तो वयात आला पूर्ण तो मालकाला बेलकाला कोणालाच ओळखेल नाही. अशी 50% 80% बैल आहेत. बर. पण असं 100 बैल 5च गरीब निघणार ना तर सगळे बैल मार्के निघते. ही दादा हा सगळ्या टॉपचा म्हणजे आता सध्याला. बरं दादा मला एक सांगा अजून काय सुचवाय काय वेगळं पण काय केलं पाहिजे बैलांना? हाही बैलाला काय आहे जे तुम्ही जे आता जे खुराक केलंय का नाही ही 1 नंबरचा खुराक आहे. बर मला आता आमच्या 4 बैलाला बी रेजिस्ट आला. 20 की 21-22 दिवसच चारलं ना. 22 दिवसात मला टायमिंगला कळाला 5-5:30 वाढल्या दार पडायला लागला. एकानं एक उडी घातली का नाही अशी गोल 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 सगळी शेपट वर करून जागा पहिलं पळते. आता माझे 4 वर्षात कधी बैल अशी पळाली नाही ती खुराकानं कुठल्या. आणि ह्यांना ती अंधार पडला की अशी रगरगी चढती. रगरगी चढली की गोल 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 पळणार संध्याकाळ गोल 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 गोल. मग ते कासर कसं बनले बघा की कटाळणे नो आळूच नो उन्हात. परत आता तुम्ही 12 वाजता गाडी आपली उन्हात लागवते ना तर 1 वाजता कंटिन्यू उन्हात. त्यांना ते कळणारच नाही ऊन आणि ताण. पाणी पिते कशी काय पाण्याला? पाणी पिते ती पाणी बी सकाळच्या बारी एकटं पानते ती. पहिली पित नव्हती का? कमी पित होती पण ह्या तुमच्या खुराकामुळे पाणी भरपूर प्यायला लागली. बर. असं म्हणजे प्यायल्यामुळे भरपूरच पिते ती ना ती. असं आहे ना.
दादा मग ही जास्त प्रमाणात ह्याचं निर्माण केलं पाहिजे, कसं केलं हो पाहिजे? नाही नाही, जे आता तुमचं जे प्रमाण आहे का नाही, नाही नाही, ही जी आहे एवढं का जे नाही, प्रमाण आहे का नाही, आपण 10-20 पोती बनवत होतो पहिली, 10 हा, पण 12 किंवा आता कसं आहे, जे जे तुम्ही जे पदार्थ मिसळत आहे ते पदार्थ बरोबर राहते ना. हम्म. 4-5 पदार्थ आहेत खायचं, आपलं माणसाचं खाद्य खुराकातलं येते ती, हम्म. माणसाचं खाद्याचं आलंय ती. हुलगा, हम्म. मटकी, सगळे बाकीच्या उडी. पण जवळजवळ दादा 14 ते 15 गोष्टी आहेत. हा, ते आपण जर आता पोळ्या करायचं म्हणलं घरात, तर किती प्रकार पोळीला लागतात. हम्म. पुरण लागते, आटा लागतोय, तेल लागते, त्याला 4-5 प्रकार घालूनच पोळी बनते. एका पदार्थ पोळी बनते काही, तसंच हे खुराक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी 5-6 गेल्यामुळे त्याला ती चव येते या, आणि ताकद येते लगेच, बरं. पारा येतोय त्याच्या डोक्यात, पारा चढतोय खुराकाचा, असं आहे. रगेलपणा येतोय बरं. चेहऱ्यावर, लगेच टाकला म्हणजे भवाया लगेच वर खाली चमकावत आहे, असं आहे ते. आणि आता आमचं असं अजून तर मग माग शेंगदाणा पेंड चारायचो, आठा चारायचो, काय चारायचो, ते काय पेंगतच असं होतंय ना. ह्यानं झटका बसतोय जोरात. हा, झटका म्हणजे राग चढतोय, ताकद, कठीण ताकद येते या, अशी लूज ताकद येईना, बर. ताकद थेट दगडागत ताकद येते असं आहे. दादा एक अनुभव काय वाटतंय तुम्हाला, की अनुभव म्हणजे माझा जे अनुभव आहे, आणि एक म्हणजे मी म्हणतो की मला जी तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांचे गाठी बिटी किंवा सगळ्यांचं आपण हे गेलं, किंवा तुमच्यात बसा बसणं उठणं माझं, ह्याचा काहीतरी फरक वाटतोय तुम्हाला या गोष्टीचा, की बाबा मला त्यातलं ज्ञान म्हणजे त्या खुराकामध्ये काय अजून कमी काय वाढवायला लागलं असं म्हणायचं मला. नाही वाढवाय ना, आता ते आता पदार्थ कसा आहे माहिती आहे का, हाय ते पदार्थ चांगलेच आहेत, वाढवून आता त्याच्यात आणि काय होती, चव जाते काय येते असं काय कळलंय का त्याला? नाही पण असं होतं ना, काय काय वेळ. म्हणजे ही तुम्ही ज्या वेळेस सुरुवातीला दळत होता, म्हणजे हो, आम्ही ज्या वेळेला घरी पिकवायचो आणि गिरणीतनं भरडून आणायचो का नाही, आम्ही भरडून आणल्यानंतर हे मूग, चवळी, उडीद, फुलगा, मटकी, हे 1-4 किलो, हे 4 किलो, 4-4 किलो, असं 10 किलो भरडून आणायचं. तोच प्रकार आहे. दादा आता मटकी कितीला जाते? मटकी का मूग काय, मटकी 170 रुपये किलो आहे. आता दळायची तर कशी माणसाला, पण माझी एक डोक्यात आहे दादा, पैसे आपल्याला 5-50 रुपये भेटू दे बॅग, पण बॅग अशी तयार करायची. बॅग म्हणजे कसं आहे, तुमचं आता जी खोराक कंपनी असते का नाही, आता तुमच्या त्या कंपनीवर बनवण्यावर खेळ आहे ना. बाबा किती किती किलो वापरायचं, कसं कसं करायचं, काय काय करायचं, असं आहे ना ते खेळ. मित्रांनो बघा, दादाची दावणीला आलतो एवढ्यासाठी आलतो की बाबा, माझं ज्यावेळेस मी पोती दिली दादाला, त्यावेळेस पण मी मुलाखत घेऊ शकत होतो, परंतु मोकळ्यात मोठेपणा करण्यात काय अर्थ नाही. कारण कसं होतंय, चारायचं तर करायचं तर माझं म्हणणं रिझल्ट घ्यायचा. आणि ही दादाने जे सांगितलं, सगळ्यात मोठा मला जर आनंद होत असेल तर दादाने जे सांगितलं की आपण कुठेतरी काम केलेलं त्याचा आज रिझल्ट भेटला, की बाबा सर्वसामान्यांनी फिरत होतो किंवा लोकांना विचारत होतो काय नक्की वेगळं काय हे करावं लागेल, ते काय करावं लागेल. अनेक लोकांना वाटतं की म्हणजे आपण सर्वसामान्यांची मुलाखत घेतल्याचा फायदा आज झाला. आणि दादाच्या शब्दात जी शाबासकी भेटली, दादा तुमच्या शब्दाची शाबासकी भेटली ना, मला कोणाची कुठल्या मग ह्याची गरज नाही की बाबा ही बरोबर आहे ती बरोबर आहे. कारण तुमच्या नजरेतनं जर खुराकाला जर ओके असेल, तर मग 100% आपण महाराष्ट्रभर ही खुराक आता व्हायरल करू. म्हणजे माझ्या डोक्यात होतं की मी दादा आधीच व्हायरल करू शकत होतो, पण मला रिझल्ट घ्यायचा होता. तुम्हाला काय वाटतंय? ओके ना मला 20 आपण किती 2 पोती आणली, 1.5 पोता, 1 पोत संपलं, अर्ध झालं, मला रिजल्ट कळायला लागला. अर्ध्या पोत्यावर कळलं हो, की बैलाकडे आलो, कालचा चेहरा कसा होता, आज चेहरा कसा आहे, की बाबा 4 दिवसांना चेहरा कसा आहे, की बाबा ते रगरगेपणा अंगात करते ती, का आपली पेंगते ती, किंवा भवया पाडून गप बसते ती. एक पदार्थ कसा असतो, खाल्लं की सुंभ होणे, सुंभ होणे, म्हणजे थोडी जर चुकी झाली तर मग विषय संपला. हा, मग बाबा त्याच्या चेहऱ्यावर रगरगेपणा आहे का, डोळ्यावर रगरगेपणा आहे का, अंगात पावर आहे का, हे कळतं ना लगे. आता आपण आमच्या हयात गेले, आम्ही 24 तास बैलाकडे आहे. आज बैल जर नाराज झाला तर मी लगेच सांगतो याला कोकडं झालंय किंवा काहीतरी फॉल्ट आहे, एखादी गोळी चढवावी, लगेच चेहरा बघितलं की सांगणार. आणि तो झोपा असतो, सकाळचा उठून सगळ्या बैलांचं चेहरा बघितलं की लगेच सांगतो त्याला आज काहीतरी फॉल्ट आहे. त्याला मी लक्ष. वासराला बरोबर आता मला वाटतं 2-3 गुलाल झाले वासरा. आता कधी हे होणार म्हणजे लोकांचं काय फोन बिन काय विकायचं आहे का वगैरे? माहित 5-6 जणांचा फोन आला, 7-7.5 लाखावर मागितलं. मी म्हणलं बाबा नाही, म्हणलं रोमन एवढा मागितला, रोमन हे नाही दिलं,
म्हणलं मला ते पैसे बघितले की चक्कर दे म्हणलं, माहित आहे ना तुम्हाला. हीच भाषा तुमच्या. हो, 7 लाख 9 लाख म्हणलं याला देत. आता दात पाडला म्हणलं. दात दुसरं झालं हो, दुसरं झालं म्हणजे पहिला गुलाल घेतला की दातच पाडलं त्यानं. आता हे दुसऱ्याच गुलाल केला का दुसरा? हो, विषयात केला कोरेगावला 4 नंबर. बर. त्याच्या आधी 3 नंबर झाला. परत त्याच्या आधी क्वार्टर फायनल. दादा होय की लोकांना वाटत होतं की यालाच म्हाताऱ्यानं हे केलं, पण आता लक्ष्मी लागते का नाही म्हाताऱ्या रूम म्हातारे मग मी तेच ठरवलं की लक्ष्मी इकली का नाही इथं दावणीला माझ्या तर शिर्डी बी मिळायची नाही मला. मन मी ती मला पैसे बघितले की चक्कर येते. पण आता गुलाल ही- दादा एक 4-5 आहे ती आता. हं. 5शीतली ही 2-3 गुलाला शिरली. ते आता त्या दिवशी खरेदी खरसुंडीची आहे. कितीची केली दादा ती? ती 32,000ची आहे. दादा तुम्ही आणताना लय वाचर साधी आणता एकदम. आधी मी तिच्या 35च्या पुढे जातच नाही. बर. पण हेरूनच वासरू घ्यायचं त्याला लय. आता म्हणले 60 देतो म्हणलं, अरे मी आणले कशाला 60 द्याला तुला. हम्म. आपल्या आणले त्यातलं एखादा कड्डम झालं ते तो तयार होतोय. ह्यो कड्डम झाला तो तयार होतोय. बर. शाळेतली लाईन एका मागे एक ठेवायची ना तर तुम्ही विद्यार्थी कुठून आणणार परत शाळेत आपल्या. नाही होई. चला दादा हो. तुमचं भरपूर म्हणजे काय गोष्टी दादा तुमचा आशीर्वाद लाभला एक प्रकारे हा. म्हणायला हा. गेलं. आणि असू द्या हम्म. काय चाललंय बाकी? बाकी निवांत आहे आता हे उद्या परवा दिवशी आहे तिकडं ते म्हणजे कलडोनला पळायला आहे रविवारी. कलडोनला दिलाय पाहुण्याला बैल दिलं का? बरं बरं 18 तारखेला. 18ला. बरं. आणि हे ते नाही ते कोरेगाववर 3 पैर आहेत. तिकडे कोण जाणार आहे घेऊन याला? आता पोरं वाटण्या करायचे. पोरं 4 पोरं आहेत आमच्या. बाहेरचे 2-4 आमचे 2-2 लावाय. इकडे 2 तिकडे 2. आता त्या कलडोनच्या पावल्याला म्हणा येणार नाही की मी नाही बैल देत म्हणून. त्यानं आपल्यासाठी कोरेगावला आला. बरं आता काय एक काम करा, कोलेडोनला आला नाही हा. मग तिथं येताना मग ती पोतं घेऊन येतो ते टाका मग परत. हा, कलडोन मध्ये तुम्ही आणा. हम्म. कलडोन मध्ये आम्ही टेम्पोत आणतो पोते. तसं काय करा, कलडोन मध्ये आला का नाही तुम्ही टेम्पोत, हम्म. तिथं 2 पोते आणा. तिथून पोरं फोन केला की ते आमच्या टेम्पोत टाकायची. विषय नाही काय. दादा काय कडधान्य भेट ना देऊ इकडे तिकडे हिंडायला लागतील. नाही आता पहिला जो काळ होता ना कडधान्य पिकायचा आहे की आमच्याकडे कॅनेल फिरायला का नाही सगळं कडधान्य बुडलं बे आमच्यातले. आता कडधान्य म्हणून कोणाला कळलं ना कडधान्य कसलं असतं. ते जाऊन कोरगावटनंच एकात आणते. ते मुग चवळीन उडीदन कुन्नन हुलगन मटके. शेती पिकवायला तसं पिकणं बी तीन ऊसामुळं बागायतामुळं ते नाहीच राहिलंच नाही आता. चला पाऊस काळा बिघडला सगळं भरपूर बिघडलं. प्रमाणात हुडाकल्यानंतर बाजारात जाऊन प्रत्येक दादा बुधवारी बाजारात गेल्यानंतर जिथं ही धान्य घ्याय बसती ती का हा. तिथं आमची पोरं बसती ती हा. आणि त्यांच्याकडनं धान्य घेते ती. म्हणजे डायरेक्ट ती आला का नाही शेतकरी एवढा देतोय बाबा ये हो. आम्ही देतो एवढं 1 रुपया वाढवून घे हो. पण आम्हाला दे. हो. या असं पोरांना बसून वडूच झालं ह्याला बुधवाराव झालं, गुरुवाराव झालं, हा. सोमवाराव झालं. म्हणजे जे दैवडीचा बाजार आहे हा. त्यातनं गोळा करून दादा हे धान्यच भेटत नाही. काय नाही, मुलगा तर भेटणारच कुठं आता. नाही हुलगा नाही पिकवतच नाही ते कोणा. चला मित्रांनो धन्यवाद.